आज मी तुमच्या नावाचा स्वयंपाक नाही बनवलेला. आज 1 तारीख नाही होय, विसरला होय तुम्ही. आज तुमची ताईकडे बारी आहे जायची. आज ताईंचा फोन पण नाही आलेला. अगं पण सुनबाई लय भूक लागले ग आणि त्या सुनेचा काय फोन बी आला ना. सुनबाई बरोबर आहे, तुमचं शुगर आहे, तुम्हाला बीपी आहे, तुम्हाला गोळी लागते, सकाळी जेवण पण लागते. पण आज तुम्हाला माहिती आहे ना 1 तारखेला आपला महिना इतका संपत आहे तुमचा आमच्याकडचा. मग तुम्हाला ताईकडे जायचं, मोठ्या ताईकडे जायचं. तुमचे त्यांच्याकडे आहे ना मोठे लेकोकडे तुमची बारी आहे. सुनबाई गरगरला लय ग, शुगरची गोळी घ्यायची आहे मला. हो बघा ना, हे म्हणतात की जेवण का नाही बनवलेलं. तुम्हाला माहिती आहे ना आज 1 तारीख आहे. मग भाऊजी वगैरे कोणी नाही आले न्यायला ह्यांना. ह्यांच्या नावाचा मी स्वयंपाक पण नाही बनवलेला. हे या जणांचा इथे भांडी आवडताय. हा बोल ना कथा. अरे रोहित, आईला सांग मी आणि वहिनी 2-3 दिवस चाललोय गावाला फिरायला. त्यामुळे आम्ही आईला पुढच्या आठवड्यात न्यायला येऊ. आई ऐकलंस का, दादा म्हणतोय तो बाहेर चाललाय, त्यामुळे तो तुला पुढच्या आठवड्यात घ्यायला येणार आहे. हे बघा सासूबाई, आज तुमची तारीख संपली. आज आमच्याकडे 1 महिना तुम्ही राहायचं होतं. 1 महिन्याला 1 महिना 1 तारीखला 1 तारीख बरोबर झालेले आहे. त्यामुळे मी काय स्वयंपाक बनवलेला नाही. सगळ्या लेकराचं करून सगळं करून मला एक तर नुसता वैदा घेऊन जातोय. आणि तुमचं आज मध्ये 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 असते ते काय मला माहित नाही. त्यांना माहित नाही होय भाऊजी त्यांना. मग त्यांना माहित आहे की नाही की तुम्ही तिकडे 1 महिना इकडे 1 महिना राहणार आहे. म्हणजे ताईला कळाय नको माहेरा जायचं का नाही जायचं म्हणून. कुठल्या सुटलं कधी पण माहेर निघून जातात त्या. मग मी काय का ठेका घेतलाय का तुमचं करायला ते मला काय माहित नाही. त्यांना फोन करा आणि घेऊन जा म्हणा. भाऊजीला फोन करा, मी लावून देते तुम्हाला. सुनबाई ते नाहीतच तर आता काय बोला करू तुम्ही तुम्ही. बरं लावून दे. बोल सुनबाई, तुम्ही काही म्हणा, तुम्हाला जे बोलतोय ते तुम्हाला राग येत असेल. पण 1 महिना आम्ही सांभाळलं, 1 महिना त्यांनी सांभाळायचंय. ते जाऊबाईला कळायला पाहिजे ना. माहेर अचानक कसे काय जाऊ शकतात ते मला काय माहित नाही. तुम्ही भाऊजीला फोनवर बोला आणि काय ते बघून घ्या तुमचं तुम्ही. मी काय आता स्वयंपाक बनवणार नाहीये. एक तर तुम्हाला माहित आहे ना इथं आमची शाळेची फीस, घराचे हप्ते, लोन हे आणि ते खंडीवर आम्हाला होऊन गेले. तरी पण सुनबाई लहानाचे मोठे लेकरं करायचे, तुम्ही सुनाल लोक बायका समजून घेत नाही. किती अवस्था बरोबर आहे, करता. पण तुम्ही पण त्यांना बोला म्हणता. अगं मी बोलेन तरी काय बोलणार आहे. अगं त्याला नाहीच म्हणल्यावर मी तर काय करू. आई हे चुकीचं आहे, दादाला फोन करून विचार. प्रत्येक वेळी आमच्याच भोवती असं ताण का. ते काय चुकीचं नाही बोलत. ते आमचं आम्हाला माहित आहे की आमचं आम्हाला किती ताप चाललंय ते. त्यांना काय लागलं सांगायला. सुनबाई अगं थोडे नाही तुम्ही काय ते बोलून घ्या त्यांच्याशी, मग बघू पुढचं पुढे. पोरांना मॅगी करून देते, काहीच नाही खाल्लेलं सकाळपासून. मम्मी मला मॅगी नाही खायची. नाही खायची म्हणजे नाही खायची. का नाही खायची तुला मॅगी? मम्मी मला तुला मॅगी करायला वेळ आहे पण आजीला जेवायला द्यायला वेळ नाही. माझ्या आजीसाठी तुला वेळ नाही ना, मग मी पण मोठा झाल्यावर तुमच्यासाठी आश्रमशाळा बघणार. माझी आजी बघते ना, ते तुमच्या वयात तुम्ही म्हातारे झाल्यावर मग कळन तुम्हाला माझ्या आजीला तुम्ही कसं त्रास दिलाय. खरं बाळा, जरा जास्तच बोलले मी तुझ्या आजीला. मी आजीला तुझ्या माफी मागते. हा नाही अरे, याच्या पुढे मी लक्षात ठेवेन बाळा. मम्मी एक गोष्ट लक्षात ठेव, जसं पेरशी तसं उगवण. जरा जास्तच बोलले की सासूबाईला. आता ते सासूबाई आहे शेवटी, किती झाले माझ्या नवऱ्याच्या आई आहेत त्या. त्यांनी लहानाचं मोठं केलंय याचं एवढं. खरंच जास्त बोलले की सासूबाईला. माफी मागते सासूबाईची. आपल्या पोटाला जन्मलेलं लेकरू आपला जेव्हा ज्ञान सांगतो तेव्हा खरंच आपण कुठेतरी चुकतो की असं वाटतंय.